खाली आमदारों को यहाँ से छोड़ा जा रहा है और आमदार के जो पीए है उनको ये गेट से छोड़ा जा रहा है। तो मैं और मेरे पीए कम से कम आधा घंटा पहले यहाँ पे पहुंचे थे। आधे घंटे से मेरे पीए को यही खड़ा रखा। वो मेरा पीए मेरा केयर टेकर भी है। जब कभी गोली लेने का काम पड़ता है या जब कभी डॉक्यूमेंटेशन का काम पड़ता है तो वही पीए मेरे साथ रहता है। और ये हरदम देखते हैं ना ये लोग, आज ये हमें कायदे कानून बता रहे हैं। कल मौका जैसे आरोपी आपने अंदर छोड़े, कल क्रिमिनल आरोपी आपने अंदर छोड़े। आपने देखा होगा विधान भवन के लॉबी में क्या राडा हुआ कल। ये महाराष्ट्र के प्रथा परंपरा को शोभने वाली बात नहीं है। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। और हम भी आज उस पर बोलने वाले थे। आज 10 बजे हमारा हाउस शुरू हो रहा और इस तरीके से जब मैं पीए को लेने को आया तो बोले साहब आप बैठे रहो जब तक हमें ऊपर से आदेश नहीं आता। हमने सभापति से भी कोऑर्डिनेट करने का प्रयास किया लेकिन उनसे संपर्क हो नहीं पाया। उनके ओएसडी को इनसे बात करने को बोला लेकिन ये उनसे भी बात करने के लिए तैयार नहीं। तो इनको ऊपर का कौन चाहिए? इनको अगर विधान परिषद का सभापति, विधानसभा का अध्यक्ष, इनके ऊपर अगर कोई होगा तो फिर भगवान ही है। तो भगवान का चाहिए कि इनको फोन। तो इस तरीके से एक सत्ताधारी आमदार को इन पुलिस वालों ने कल गुंडे मवाली आज छोड़ने वाले लोग आज इस तरीके से बिठा के रखते हैं। ये बहुत ही दर्द भरी और बहुत ही दुखदायक घटना है। महाराष्ट्र के राजनीति के हिसाब से आप अगर देखोगे तो इस तरीके से अपमान करने का अधिकार किसी पुलिस वालों को नहीं है। यहाँ पे इनका काम कर रहे हैं, बोलते हैं हमारी ड्यूटी चली जाएंगी, हमारी नौकरी चली जाएंगी। कल तक आप कहाँ थे? कल क्यों नहीं गई आपकी ड्यूटी? मौका वाले आरोपी इन्होंने छोड़े कैसे अंदर? ये हमारे सवाल है। अगर ये छोड़ते नहीं थे, इतने ईमानदारी से ये ड्यूटी करते थे तो कल का ये हादसा होता ही नहीं था। इसके लिए पुलिस प्रशासन यहाँ का जिम्मेदार है। ऐसा सिर्फ आपके पीए के साथ नहीं या अन्य जो कर्मचारी आ रहे सभी को रोका? बहुत कर्मचारी जा रहे हैं अंदर, जिनके पास नहीं है वो भी गए। फिर से एक बार चेक कर लो। ये आंदोलन आप कब तक करते रहेंगे? आज तो जब तक मुझे, आपका लक्ष्यवेदी भी था। मेरी लक्ष्यवेदी है, मेरा कामकाज है दिन भर। मैं हाउस में रहने वाला इंसान हूँ। सवेरे 9:30 बजे से मैं देर रात तक कभी भी अधिवेशन चला तो मैं वहाँ पे रहता हूँ। कल 12:30 बजे भी इस प्रीमाइसेस में जो राडा हुआ वो आपने देखा होगा। अब मैं सवेरे इसके लिए जल्दी आपसे 1 to 1 करने के लिए पोडियम पे आ रहा था। तो अभी मैं पीए को लेने आया तो इन लोगों ने यहाँ पे अड़ा के रखा। ये गुंडे मवाली को छोड़ने वाले लोग और इंसानियत को लेके चल के किसानों के मसले वाले लोगों को ये इस तरीके से बेरहमी से अड़ाते हैं। इनको किसने अधिकार दिया इस तरीके का? कब तक आप रहेंगे इस तरह से? जब तक मुझे यहाँ से सम्मान दे। किसकी? मैं बैठा हूँ सिक्योरिटी करने के लिए विधान भवन के लिए। मैं विधान भवन का एक सदस्य हूँ। ये सिक्योरिटी नहीं कर सकते तो मैं करूँगा। माझा प्रश्न विधिमंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आहे। आज विधिमंडळाचे सुरक्षा कर्मचारी ज्या पद्धतीनं आपण राजा हरिश्चंद्र असल्याचं अवसान आणतायत, त्यांनी 3 आठवडे उलटल्यानंतरही 3 आठवड्यापर्यंत काय केलं? इथे काय पत्ता खेळत होता का तुम्ही? मोक्यासारखे आरोपी, क्रिमिनल आरोपी, गुंडागर्दी करणारे आरोपी, हे सगळे आरोपी तुम्ही आज सोडले। ते आज सोडल्यामुळे लॉबीमध्ये अशा पद्धतीनं राडा झाला जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय होता। आणि आज शेवटच्या दिवशी तुम्हाला वरून दणका बसल्यानंतर तुम्हाला इथे आता अक्कल आली का? त्याच्यामुळे आता ते काय करतायत? प्रत्येकाची पास चेक करतायत। नाही साहेब आम्हाला एकाच जणाला सोडायला सांगितलं। हाच प्रोटोकॉल रोज फॉलो केला असता तर तिथे तमाशे घडले नसते, अशा प्रकारच्या मारामाऱ्या झाल्या नसत्या। कालपर्यंत काय मूग गिळून बसून होते? तुम्हाला अनेक पोलीसवाले दाखवतो की जे आरोपींना तंबाखू चोळून देतात। इथे चव्हाण नावाचं कोणीतरी नाव घेतलं जितेंद्र आव्हाड साहेबांनी। त्याचा कोण आहेत ही लोक? आरोपींना तंबाखू चोळून देणारी लोक सिक्युरिटी करतात इथे। यांची नोकरी घालवा। आणि विधानसभेच्या अध्यक्षांना, विधान परिषदेच्या सभापतींना जर हे काही समजत नसतील यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही। शेवटच्या दिवशी आले ना अक्कल यांना। आतापर्यंत का नाही सुचलं सिक्युरिटींना? आजचा अंतिम आठवडा आहे, आजचं कामकाज आहे। आज का नाही त्यांना वाटलं? कालपर्यंत का नाही वाटलं? काल त्यांनी आरोपी सोडले ना। अहो मोक्यासारखे आरोपी एका आमदाराच्या मंत्र्यांच्या मागे 10 लोक येत आहेत। यांना काय लाज लज्जा शरम आहे की नाही? पण ही मंत्र्यांची आणि आमदारांची चूक नाही का? कारण जो आमदारांची 100% आमदारांची चूक आहे। आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत। पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं, काही आमदारांचे पीए हे मुंबईमधले असतात जे शासनाने ठरवले असतात। काही आमच्यासोबत आम्ही गावावरून आणतो, म्हणजे एक व्यक्ती आणतो त्यावेळेस
तुम्ही तपासा ना, तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का, त्याला पास दिली पाहिजे का, हे सगळं तपासा. आम्ही पहिल्या दिवसपासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली, पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही. शेवटी आमच्यासोबत येणाऱ्या PA आमच्या तो केअरटेकर पण असतो, कागदपत्र देणं, वेगवेगळे मुद्दे काढून देणं, आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या त्या टाईमवर देणं, हे सगळं आमचा केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखा एखादा PA करत असेल तर त्याला तुम्ही थेट मकोकाचा आरोपी समजूनच उभं करताय. हे कुठली पद्धत आहे? आता म्हणतात ते जोपर्यंत स्वतः राम शिंदे साहेबांचा त्यांना फोन येणार नाही किंवा ते स्वतः फिजिकली इथे येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही, असं हे म्हणतात. हे जोपर्यंत राम शिंदे साहेब येणार नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तरी साहेब मुद्दा असा आहे, त्यांना सुरक्षा रक्षकांना विधानसभा सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून निर्देश आले. आज शेवटच्या दिवशी ऐका, तुम्ही गफलत करताय. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी डे 1 पासून सांगितलंय की तुम्ही सुरक्षेत कुठलीही चूक होऊ देऊ नका. कालचं एक प्रकरण, हे जी बिल्डिंग आहे एअर इंडियापासून आपण येतो तिथे बॅच असताना पण मला पास विचारली की माझ्या खिशाला बॅच असताना तिथले पोलीसवाले म्हणतात तुम्ही पास दाखवा, तुम्ही आमदार आहात का. हे प्रकरण मी सभापतींच्या कानावर टाकलं. त्यानंतर सभापतींनी सर्व पोलीसवाल्यांना बोलवून घेतलं. म्हणजे पोलिसांच्या ट्रेनिंगमध्ये हिरव्या बॅच लावलेला माणूस विधानसभेचा आणि लाल बॅच लावलेला माणूस विधान परिषदेचा आमदार आहे. हे जर ट्रेनिंग दिलं जात नसेल तर मग हे करतात काय? इतक्या दिवस यांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी स्ट्रिक राहायला सांगितलं, तर यांना शेवटच्या दिवशी अक्कल सुचली, त्याला आम्ही काय करणार? शेवटच्या दिवशी आलेली अक्कल आहे ही सगळं झाल्यानंतर. त्याच्यामुळं माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट आणि रोखठोक आहे की जर तुम्ही सगळे माणसं सोडताय आत, जर सगळ्यांचे PA आत जात आहेत, तर मला का अडवलंय? कालपासून अशी अपमानास्पद वागणूक का? त्याच्यामुळे माझा प्रश्न रास्त आहे, त्यांनी उत्तर द्यावं. ते म्हणतात ना शिंदेसाहेब येईपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला, तर मी बसतो आरोपीसारखं. माझ्या सरकारच्या काळात मलाच आरोपी म्हणून बसवलं गेलं या सिक्युरिटीकडून. हे यांचं नाव बघा काय. यापूर्वी पण जे आमदार गेले त्यांच्यासोबत PA नव्हते. आज विशेषतः आजच्याच दिवशी ना, शेवटच्या दिवशी. पण हा राड्याचा परिणाम आहे ना. हा, म्हणजे काल जर राडा झाला नसता तर यांनी आजही गुंडे सोडले असते. शेवटच्या दिवशी जर आज राडा झाला असता, एखाद्याचा खून झाला असता, उद्या यांनी काय केलं असतं? अरे काय पद्धत आहे? तुम्हाला पगार देते सरकार, बदनाम तुम्ही सरकारला करताय. गृह खातं बदनाम होतंय, परत गृह खात्यावर एलिगेशन्स होतात. मी स्वाभिमानी माणूस आहे, मी असा लाचार माणूस नाही. आता हे माझं दुर्दैव आहे का? सत्ताधारी अरे जाऊच देत नाही आहे तो. तर मला सोडेल तो, पण माझं कामकाज आहे, माझ्या कामकाजाचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या फाईलला लागलेले आहेत. तो सोडतच नाही तर मी काय करू जाऊन तिथं? मी कामकाजात जाऊन काय करू सांगा? मी पत्रकारांशीच बोलेल तेवढं. डॉक्युमेंट्स स्वतः अजून शिंदे साहेब तिथे पोहोचलेले नाहीत. मी जे काही सांगेल त्यावेळेस मी बोलणार. पण मला सांगा विधान परिषदेच्या सभापतीला OSD आणि PS आहेत ना, त्यांचा फोन गेला तर यांना काय वाईट वाटतं? त्याच्या फोनवर पण बोलायला तयार नाही. ती एवढी मगरुरी आहे यांना. फोनवर तर बोला ना ॲटलिस्ट. मी थोडी काही खोटा बोलणार आहे. आम्हाला चेक करून घ्या इथे. बरं, हा आजचा प्रसंग पहिला नाही आहे, हा या पूर्ण अधिवेशनामधला 7वा-8वा प्रसंग आहे. पूर्ण सिक्युरिटीला विचारा. मी स्वतः माझ्या PA इथं घ्यायला येतो. आज नाही, रोज त्या स्वप्नीलला इथं घ्यायला येतो. त्याच्यानंतर त्याला हे सोडतात. बदनामीचा काय प्रश्न नाही. मला स्वाभिमान नावाचा गोष्ट आहे की नाही. मी गरिबाच्या पोटी जन्माला जरी आलो असलो तरी मी स्वाभिमानी माणूस आहे. जिथं माझा स्वाभिमान दुखावला जातो तिथं मी बंड करतो. मला जर तसा हे भेटत नसेल न्याय तर मी असा न्याय मागतो. पत्रकारितेच्या माध्यमातून मी न्याय मागतो आणि पत्रकार मला न्याय देतात हे मला माहीत आहे. मी गरीब जरी असलो तर माझा दोष नाही ना. सत्तेमधला आहे म्हणजे माझा काय दोष नाही. सत्तेतल्या लोकांसोबत असे वागतात. बघा यांचं वागणं. ते एका आमदाराच्या एका आमदाराची लक्षवेधी होती, त्याच्या PA यांनी रडून वापस परत पाठवलं. हे वागणं बघा ना यांचं. हे काय, हे राजा हरिश्चंद्र झालेत का एका रात्रीत? माझा हा दोष नाही आहे की मी सत्तेमधला आहे. सत्तेमधला असतानाही हे मोजत नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आलं का लक्षात? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.